कोकण, इथे प्रत्येक लाट एक गोष्ट सांगते आणि प्रत्येक परंपरेत भक्तीचा सुगंध दडलेला असतो. इथे बाप्पा फक्त सुंदर सजवलेल्या मखरात विराजमान नाही दिसणार, तो हजारो लोक असलेल्या या मोठ्या परिवाराच्या एकतामध्ये जाणवणार आणि ह्या कलाकारांच्या कलेत त्याचा वास आहे हे समजणार. दरवर्षी एकदाच हे हजार लोकांचं एकत्र मोठं परिवार एकाच छताखाली येणार आणि ह्या राजाचा उत्सव साजरा करणार. पण ह्या गणपतीची खरी खासियत लपली आहे ह्या चुलीत. एक नाही, 10 नाही, तब्बल 52 मातीच्या चुली. या 52 चुलींवरच बाप्पाचा नैवेद्य बनतो. 52 चुलींचा एक कुटुंब, आधी पहिलं 52 बिराडांचं एक कुटुंब. आणि हे कुटुंब की ना आज परंपरा हे पूर्वजांनी केलेलं आहे आणि ते एकत्र येऊन सगळी एकत्र मिळून एका विचाराने सर्व हे कार्य करतात. मिळून सगळ्या चुलींवर जेवण बनवतात. म्हणजे आतमध्ये इकडे आहेत 32, इकडे आहेत 12, तिकडे आहेत 8, असे 3 आहेत. ते त्यावेळी ते पूर्वजांचे 3 ह्या होते मुला. त्या 3 मुलांची ही सगळी संपदा. किती लोक आहेत सगळे मिळून? अहो कमीत तर 500च्या वर अधिक जातील आमची ही सगळी वर. आता 552 कुटुंबाची माणसं किती असणार? मग 1000 तरी म्हणा, 1000. कारण मुंबईला आहेत ना, सगळी काय येत नाही, असं आहे ते. असं आणि पूर्वज जे गेले आमचे, त्यांनी आमचा सगळं चांगलं करून ठेवून गेले. सगळ्यांका भरभराट मिळालो आणि ह्यांनी पण भरभराट दिला, सगळ्यांका दिला ह्यांनी. हा हो राजा आमचं बसला आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं चालतं आहे आमचं. जरी किती जरी हा असला तरी ह्या राजाने सगळ्यांना वर आणलेला आहे. राजाच आहे आमचा. हां राजाचा एकदा जयघोष करू. तुम्ही म्हणा गणपती बाप्पा, आम्ही सगळे मोरया म्हणतो. हां गणपती बाप्पा मोरया. गणराजाच्या प्रती एवढी श्रद्धा आणि प्रेम, यावरूनच परिवारातील आपुलकी आणि जिव्हाळा कसा असेल हे समजतं. 52 चुलीचा गणपती दाखवतो एकतेची ताकद. इथे प्रार्थना फक्त मंत्रात नाही, तर प्रत्येक चुलीत आहे. ह्या परंपरेत होता एकतेचा संदेश. पण कोकणात परंपरा फक्त उत्सवापुरती नाही, तर कलेतही जपली जाते. अशा कलाकारांची भेट आणि ह्या सुंदर कलाधिपतीच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आपण आलो आहोत सुतारवाडीला. सुतारवाडीमध्ये ह्यांचा हार्मोनियम दुरुस्तीचा कारखाना आहे आणि तुषारदादाचा परिवार दरवाजे पलंग बनवतात. पण तो त्या छिन्नी हतोडीने लाकूड जिवंत करतो, त्यातून बाप्पाचं सुरेख रूप प्रकट करतो. हे दशावतारासाठी वापरतात. हां ते एका कॅफेमध्ये ते दशावताराचं थीम बनवायचं आहे त्यांना. तो पेटारा असतो ना दशावताराचा, त्याच्यात सगळे त्यांचे हत्यारे असतात. त्याच्यावरती हे लावणार आहे. ते पहिलं ड्रॉइंग करावं लागतं त्याच्यावर आणि परफेक्ट 3D करावं लागतं. फ्रंट साईड ड्रॉइंग करावं लागतं, साईडने ड्रॉइंग करावं लागतं आणि बरोबर त्याच लाकडात बसवावी लागते. म्हणजे चौकोनी लाकूड कापलं, त्याच्यावरती पेंट केलं नाही, ड्रॉइंग स्केच करावं लागतं. आता हे विश्वकर्माचं आहे ना, हे पहिलं ड्रॉइंग केलेलं मी कागदावर आणि मग ते त्याच्यावर घेऊन याचं साईड पोच पण केलेली. आता साईड पोच माझ्याकडे नाही आहे. साईड पोच करून तो मग डिवायडर लावून बरोबर डिवायडर लावून लावून केलेलं आहे काम. सुतारकाम पहिल्यापासूनच आहे इकडे. वाडीत सगळे सुतारकामच करतात. घराचे छप्पर म्हणा किंवा सोफे दरवाजे वगैरे सगळं करतात. हे जरा काहीतरी वेगळं आहे, म्हणजे मूर्तिकाम. म्हणजे खरं तरी आमचे काही नाही आहे.
सगळं कलेश्वराची कला आहे आमच्या कलेश्वरांनी दिलेली. आमच्या कलेश्वराचं म्हणजे नावच त्याचा कलेश्वर आहे, कलेचा ईश्वर. त्यांनी दिलेली कला आहे ती, त्या तो सगळं करून घेतो. आमच्या हातून काय नाही होत. आम्हाला जर त्याचं म्हणजे मी हे करू शकतो ते करू शकतो जर मी म्हटलं तर तो कधी पण काढून घेऊ शकतो. म्हणजे तुषार दादाच्या प्रत्येक रेषेतून दिसते साधना. इथे भक्ती कलेतून जन्म घेते. कला, परंपरा आणि अपार श्रद्धा यांचा संगम म्हणजे कोकणातील अनोखा गणेश उत्सव. पण इथे याला फक्त गणेश उत्सव नाही म्हणत, तर गौरी गणपती सण असं म्हणतात. ते का हे जाणून घेऊया पुढच्या भागात.